प्रेक्षकांनो, कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचं कथानक एका इंटरेस्टिंग वळणावर येऊन थांबलं आहे. आता दोघांनाही एकमेकांबद्दल प्रेम झालंय. सत्या तर मंजूच्या प्रेमातच आहे, परंतु आता मंजूला देखील सत्यावर प्रेम झाले. आणि अशातच आता आपल्याला असं दिसून येतंय की मंजू जी आहे ती सत्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की तिला सगळीकडे फक्त आणि फक्त सत्या दिसून येतोय. तिला जिथे जाईल तिथे सत्या दिसतोय. पार सत्याचा तिचा म्हणजे पिच्छाच सोडत नाहीये. ती आता सत्याला काळा टीका देखील लावते, कारण की त्याला कुणाची नजर लागायला नको. आता मंजू त्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली आहे की पार तिला काहीच सुचत नाही आहे. आता मंजू जी आहे ती आता असं करणार आहे की ती म्हणते की सत्या, तू एकदाचं बोलून टाकणार आहे, मला सांगून टाक ना, असं ती म्हणते. माझ्या मनात देखील म्हणजे मी तुला सांगू शकेल. तू जर तुझं मन मोकळं केलं ना तर मी पण की माझं देखील तुझ्यावर प्रेम आहे, असं मंजू म्हणत असते. आता सत्या जो आहे तो देखील इकडे खूप खुश आहे, परंतु मंजू वाट पाहते की सत्या त्याच्या मनातलं कधी सांगेल. आणि तिला आतुरता लागून राहिली आहे. ती सत्या जिकडे जाईल तिकडे जाते, सत्याच्या प्रत्येक कामामध्ये मध्ये मध्ये करते आणि सत्याचा पाठलाग काय सोडत नाही. आणि याचमुळे सत्या देखील आनंदी आहे आणि मंजू देखील आनंदी आहे. दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारताना देखील आपल्याला दिसून येणार आहेत.